मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आधी आजच्या दिवसाचं महत्व आपण आधी जाणून घेऊया, कारण की हे सर्व बसलेले गावकरी मंडळी आहेत, ते काहीतरी शिकण्यासाठी इथं आलेले आहेत। म्हणजे आपलं स्वतःचं आरोग्य कसं निरोगी ठेवायचंय, आपली स्वतःची शेती कशी निरोगी ठेवायची, जे मातीचं आपलं जे नापीक होत चालली आहे, माती नापीक होत चालली आहे, त्यासाठी जे मार्गदर्शन होणार आहे आज माझ्याकडून, हे सर्व ऐकण्यासाठी तुम्ही आलेले आहेत। आजच्या दिवसाचं आधी महत्व जाणून घेऊया। पहिले म्हणजे आज नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस आहे। नरेंद्र मोदी, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे। 17 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला होता। आज आपल्या देशासाठी किती महत्वपूर्ण काम करतात नरेंद्र मोदी। आता काही नवीन संघ आपल्या ज्या योजना आलेल्या आहेत, सर्व काय आलेल्या सर्वांना माहिती आहे। दुसरं म्हणजे हैदराबाद आणि मराठवाडा या दिवशी याला मुक्ती मिळालेली, म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता तरीही मराठवाडा आणि हैदराबाद हे निजामाच्या मुघलांच्या याच्या खाली होतं, म्हणजे आदिवासाखाली होतं। म्हणजे जे रजाकार लोक होते ते आपल्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचे। जरी भारत स्वातंत्र्य झाला पण पूर्णपणे झाला नव्हता। ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला, त्यावेळेस त्याचे दोन प्रांत करण्यात आले होते। एक होता ब्रिटिश प्रांत, एक ब्रिटिश प्रांत होता, म्हणजे आता जे सुप्रीम कोर्ट असतं, जे हायकोर्ट असतं, त्याच्या आदेशानुसार आपल्याला पूर्णपणे चालावं लागतं, पूर्ण देश त्याच्यावरती चालतो। तसंच एकीकडे ब्रिटिश प्रांत होता आपला भारत देश, त्याचे नियम सर्वांना लागू होते। पण काही अशा संस्था होत्या, दुसरा प्रांत होता म्हणजे संस्था, 562 संस्था अशा होत्या की त्या म्हणत होत्या की आम्हाला भारत देशामध्ये यायचं नाही, सामील व्हायचं नाही। आता भारत देशामध्ये सामील व्हायचं नाही, भारत देश हा भौगोलिक कारणाने एकत्रच होता, पण एकत्र असूनही त्यामध्ये काही निजामशाहीचे लोक होते, जे रजाकार लोक होते, त्यांचं वर्चस्व असायचं। म्हणजे पहिल्या काळामध्ये सावकार लोक असायचे बघा, बरोबर ना? सावकार लोकांचं जास्त गावामध्ये चालायचं। तसं त्यावेळेस चालायचं की त्यांनी सांगितलं की भारत देशामध्ये आम्ही विलीन होणार नाहीत। अशा 562 संस्था होत्या। पहिली म्हणजे हैदराबाद संस्था होती, आता त्याच्यातल्या 2-3 मुख्य सांगतो मी। काश्मीर होती, जुनागड होती, अशा 562 मोठमोठ्या संस्था होत्या। आता 562 संस्थांनी त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये विलीन व्हायचं नाही, आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे आणि आमचा एकच राजा पाहिजे, आणि आमच्या एकाच राज्याचं सर्व शेतकऱ्यांनी, सर्व जे मराठवाड्यामध्ये जे राहतात, विदर्भामध्ये जातात, हैदराबाद मध्ये, त्यांनी ऐकायचं। आता ते लोक, निजामशाहीचे लोक, रजाकाराच्या याच्यानुसार, पाठिंब्यानुसार शेतकऱ्याला त्रास द्यायचे। म्हणजे आपल्या आधी झालेले, जे 2-3 पिढ्या अगोदर झालेली, त्यांना माहिती पण आहे। आता कोणी नसेल मला वाटतं त्यातलं, आता नाही ते, पण त्यांना माहिती आहे। आधी ते लोक असायचे, गुरखी लोक वगैरे, ते आल्याच्या नंतर सर्व हे होऊन जायचं। पण ते झाल्याच्या नंतर, एकोपा झाल्यानंतर मराठवाड्याचा सर्व शेतकरी एका जागी जमले, विद्यार्थी एका जागी जमले, जे कार्यकर्ते असते सहकार्य करणारे ते पण एका जागी जमले, आणि 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो नावाचं एक लष्करी दल त्यांनी हे केलं। म्हणजे आपण आता आंदोलन करतो का, तसं सर्वांनी केलं एकत्र येऊन। त्यामध्ये मग शेतकरी मेले, त्यामध्ये जे आपले विद्यार्थी असतात ते पण त्यांचं बलिदान केलं। बलिदान केल्याच्या नंतर, सर्व झाल्याच्या नंतर त्यांचा उदय झाला। जे निजामशाहीचे लोक होते मुघलांमधून आलेले, त्यांचा उदय झाला, आणि मराठवाड्याला आणि हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं। 17 सप्टेंबर 1948 रोजी। ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य कधी झाला होता? 15 ऑगस्ट 1947 रोजी। तरीही पूर्णपणे भारत स्वातंत्र्य नव्हता झाला। हे सर्व महत्व आपल्याला माहित पाहिजे। आपण भारत देशामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, हे सर्वांना माहित पाहिजे। आज जर बारामती गेलं सर, बारामती, कोल्हापूर, सर्व जे शेतकरी येतात, पूर्ण एज्युकेटेड शेतकरी येतात, त्यांना सर्व माहित असतं कुठले कमतरता झाली, काय झाली आरोग्याचं। पण आपल्याकडचे ग्रामीण भागातले शेतकरी येतात, त्यांना
एक तर उत्सुकता नसते काहीतरी शिकण्याची. हे आजार कशामुळे होतात, काय होतात, त्यांना उत्सुकता नसते असे शिकण्याची, त्यांना असते. मग ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आजार काय होतात, कशामुळे होतात हे जाणून घेत नाहीत. ते छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, एकदम कोणताच आजार होत नाही. बघा आता मी तर सर्वांच्या ओळखीचा आहे, तरी मी माझी एक छोटीशी ओळख करून देतो. मी मोरसिद्धेश्वर आपल्याच गावचा रहिवासी आहे आणि वडील पण आलेले सोबत आज. आणि याआधी माझं जे 15 ते 16 वर्ष जे शिक्षण झालेलं आहे, 16 वर्ष जे शिक्षण झालेलं आहे त्यावरती मी काहीतरी स्किल शिकलेलो आहे, काहीतरी जे डेव्हलपमेंट असतं ते केलेलं आहे. आणि त्या बेसवरती मला MNC कंपनीमध्ये जॉब पण मिळाला होता. MNC कंपनीमध्ये जॉब पण मिळाला होता. 24,500 रुपये सॅलरी पण होती. आता सर्वांचं महत्व काय असतंय, सर्वांचं म्हणणं काय असतं की आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, बरोबर ना, नोकरी मिळाली पाहिजे, चांगलं झालं पाहिजे वगैरे वगैरे, त्या सर्व गोष्टी असतात. पण ते चालू असताना आपलं जे महाराष्ट्राची आणबाण शान असते, जे आपल्या प्रत्येक घरामध्ये शिकवलं जात नाही सर, ते कुठल्या तरी एका व्यक्तीकडून मी ऑनलाईन बघितली. आणबाण शान म्हणजे कोणतं, अध्यात्म. आपण आपलं गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, ज्या व्यक्तीमुळे मी आज इथं तुमच्या समोर उभा आहे, ज्या व्यक्तीमुळे मी आज इथं तुमच्या समोर उभा आहे, हा कार्यक्रम त्या व्यक्तीमुळे घडलाय. आज जो कार्यक्रम होतोय त्या व्यक्तीमुळे होतोय. आज मी तुमच्या समोर हा कार्यक्रम होतोय त्या व्यक्तीमुळे होतोय. आणि या व्यक्तींनी जवळपास कित्येक तरी लोकांचे जे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, आयुष्यामध्ये दुःख असतंय, सर्व गोष्टी असतात, माणूस स्ट्रेस मध्ये जातो, ताणतणाव येतो. आणि ताणतणाव आल्याच्या नंतर माणसाला समजत नाही की काय करावं. त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांचे काही आत्महत्या होतात ना. आता मी सर्व काय बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना. आता 2 वे कम्युनिकेशन असणार आहे आपलं. मी काय क्वेश्चन विचारणार आहे त्याचा आन्सर तुम्ही पण देणार आहे, आणि जे काय तुम्ही विचारणार आहे त्याचा आन्सर मी पण देणार आहे. सर्वांना बोलायचं, मी एकटाच बोलणार आहे. सर्वजण तयार आहेत का? मला वाटतं झोपले तुम्ही. टाळ्या वाजवा एकदा जोरानं. टाळ्या का वाजवायला सांगितलं मी तुम्हाला? ज्यावेळेस आपण टाळ्या वाजवतो, टाळ्या वाजवल्याच्या नंतर हातामध्ये कंपन होतं बघा, हात खाजवते. हात खाजवल्याच्या नंतर कंपन होतं, आणि कंपन झाल्याच्या नंतर जे रक्ताभिसरण असतं आपलं, त्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतात. त्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था ते एकदम सुरळीतपणे चालतात. आणि बीपीचे त्रास जे काय असतील, जे रक्ताचे त्रास असतील, जे होणारे आजार ते व्यवस्थितपणे बरे होतात. कशामुळे? टाळ्या वाजवल्यामुळे. त्यामुळे टाळ्या वाजवायला पाहिजे का नाही? मग बोला, जा माझ्याशी बोला. कारण या इकडे पुढे या. मुळे मी जे 15-16 वर्ष जे शिक्षण घेतलंय, ते 15-16 वर्षाचं शिक्षण मी आज त्या कंपनीमध्ये कामाला लावत होतो. कंपनीमध्ये कामाला लावल्याच्या नंतर कंपनी मला 24,500 रुपये पेमेंट सुद्धा देत होती. आणि माझ्या स्किल वरती, माझ्या जे एज्युकेशन वरती जे कंपनी प्रोडक्ट वगैरे जे तयार करीत होती, ते आपल्या शेतकऱ्यांना ग्राममध्ये विकायची. बघा, मग आता थोडस काहीतरी वेगळं करण्याची संधी ज्या व्यक्तीकडून मला मिळाली, ज्या व्यक्तीकडून मी शिकलो, त्याला मी महागुरु म्हणतो. असं म्हणजे कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीकडून आपण जे शिकतो त्यांना गुरु म्हणतो आपण. जे प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये सांगितलं जात नाही, गीतेचं महत्व काय आहे, रामायण काय आहे, महाभारत काय आहे, हे बाकीच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. ह्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. त्या गोष्टी प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीकडून मला मिळाल्या, त्या व्यक्तीकडून मला त्या गोष्टी मिळाल्या. सर्व काही मी त्यांचे विचार आत्मसात केले. त्यावेळेस मला कळालं की आयुष्य कसं आणि कोणासाठी जगायचं. समजते का मी काय बोलतो? तर डोक्यावरून नाही जा. आयुष्य कसं आणि कोणासाठी जगायचं. आता सर्वांना विचारलं तर सर्वांचे प्रश्न वेगवेगळे असतात.
आपण जीवन कशासाठी जगतो, बरोबर ना? त्यावेळेस समजलं की आयुष्य कसं आणि कोणासाठी जगायचं, तर त्या व्यक्तींना तुम्हाला ऐकायचं का, त्यांचं नाव ऐकायचं का? तुम्हाला बोला, तुम्ही काहीतरी बोला, बरोबर ना? ज्यांनी आजपर्यंत काही लोकांचे आयुष्य सुधरवले, जी संधी मला जी उपलब्ध करून दिली, त्या सरांचं नाव, त्या सरांचं थोडस स्पीच मी तुम्हाला आज ऐकू घालणार आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कित्येक लोकांचे 10-10, 12-12, 20 वर्षाचे अक्षरशः पोटनिचे भांडण माफ झाले. जे 10-20 वर्षापूर्वी एकमेकांसंग बोलत नव्हते, ते समोर एकमेकांना माफी मागायला लागले. तुम्हाला ऐकलं संपूर्ण माझ्या जीवनातले सगळे प्रश्न संपले आणि फक्त सर मला तुमच्या आई वडिलांची माफी मागायची आणि पायावर माझ्याच नशिबात का त्या प्रश्नाचे उत्तर मला इथे मिळाले आणि माझे भाऊ होते, मला बघायचे होते, त्यांचा काहीच दोष नाही म्हणून दिवस 10-11 वर्षापासून नवरा गेले, बायको गेली, तो गाणे कंटिन्युअसली आमचे भांडण गेले पाहिजे. दिवसपर्यंत पण आमचं गेलेलं आणि मुलगा झाला तरी पण आमच्यामध्ये खूप भांडणं व्हायचे. आता खूप छान नव्याने प्रेमात पडल्यासारखं झालंय. ताकदीमुळं, पैशामुळं नाही, हजारो वर्षाचा असून द्या, प्रकाश पडल्यानंतर त्या गोष्टी दिसायला लागतात. ऐकलं का सर्वांनी? ऐकलं, समजलंय का? तर या व्यक्तीमुळे ही संधी मला आज मिळालेली आहे. जे माझं शिक्षण झालेलं आहे, जे ते एका कंपनीसाठी मी उपयोगात लावित होतो, आज ते जवळपास बसलेलं मला वाटतं 50 ते 60 लोकांच्या उपयोगाला येणार आहे, बरोबर ना? जे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या उपयोगाला येणार आहे. सर्वप्रथम मी आता कंपनीचं नाव सांगतो, सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव आहे. कंपनी ही एक महाराष्ट्रातली आहे, महाराष्ट्राच्या माणसाची कंपनी आहे. मिस डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टर छगन राठोड सर हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे. बघा, ज्यावेळेस महाराष्ट्रातला व्यक्ती उद्योगाला लागतो, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं कसं होईल यावरती त्याचा फोकस असतो. की महाराष्ट्राच्या जे मातीमध्ये जे पिकवलं जातं, ते समृद्धीने पिकवलं जातं, ते कसं कारणीभूत लागलं पाहिजे किंवा त्याच्यापासून जे हे होतात. आणि दुसरे म्हणजे डॉक्टर अशोक तोडमल सर, त्यांच्यामुळे ही मला संधी मिळालेली आहे. आता सर्वप्रथम आधी आरोग्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आरोग्य सर्वप्रथम आधी शरीर कशापासून बनलेलं आहे, कोणाकोणाला माहिती आहे शरीर कशापासून बनलेलं आहे? आपली जी बॉडी बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे? आता ज्यांना शिकलेले नाहीत, जे 5वी 6वी 7वी शिकलेले आहेत, पण त्यांना गीतेचा अभ्यास असतो, त्यांना रामायणाचा अभ्यास असतो. जसे आपले आता सज्जन महाराज आहेत, त्यांना गीतेचा अभ्यास आहे, रामायणाचा अभ्यास आहे, बाकीचे. त्यांच्या शब्दामधून सांगितलं जातं की जे आपलं शरीर बनलेलं आहे ते पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूतापासून. मग पंचमहाभूत कोणते? अग्नी आलं, जल आलं, वायू आलं, पृथ्वी आली आणि आकाश आलं. या पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आता ते जर मला कोणी जर विचारलं तर शरीर आपलं कशापासून बनलेलं आहे, आता मी शिकलेला विद्यार्थी, आता शिकलेला विद्यार्थी काय सांगतो, वैज्ञानिक भाषेमध्ये सांगतो की शरीर हे सेल पासून बनलेलं असतं. सेल म्हणजे पेशीपासून बनलेलं असतं. पेशीपासून अनेक पेशी एकत्र येऊन टिश्यू बनतात, त्याला उती म्हणतो आपण. एका सेल पासून उती बनतात, पेशीपासून उती बनतात, उतीपासून अवयव बनतं, अवयवापासून अवयव यंत्रणा बनते आणि अवयव यंत्रणापासून शरीर बनतं. बघा, हे गोष्टी आपल्याला कोणी जास्त सांगत नाही. ज्यावेळेस मग सेल बनते, सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू पासून ऑर्गन बनतो आणि ऑर्गन बनतो आणि ऑर्गन सिस्टम बनते आणि ऑर्गन सिस्टम पासून ऑर्गॅनिझम तयार होतो. बघा, ज्यावेळेस माणूस आजारी पडायला लागतो, असं एकदम समजत नाही, एकदम आजारी पण पडत नाही.
थोडं थोडं त्याच्या सेल डॅमेज व्हायला सुरुवात होती. 1-1, 2-2, 3-3. मग थोडस माणसाला हातपाय असे आपलं म्हणतो गळून गेल्यासारखं वाटतात, थोडस गळून गेल्यासारखे वाटतात. असं वाटतं की आता अशक्तपणा जाणवायला लागतो. मग थोड्या थोड्या सेल आपल्याला डॅमेज व्हायला सुरू होतात. त्या सेल डॅमेज व्हायला सुरू होतात आणि डॅमेज व्हायला सुरू झाल्याच्या नंतर सर्दी, ताप, खोकला, जे सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये जे आजार होतात ते यायला सुरू होतात. मग आता ते मेन उद्दिष्ट माहित नसतं आपल्या उद्दिष्ट की कशामुळे येतात, त्याचं बुडच माहित नसतं आपल्याला. सर्दी, ताप, खोकला कशामुळे येत म्हणून. बरोबर ना? समजतं की इकडे बघाय, समजतंय का? तुम्ही पण बोला. ज्यावेळेस तुम्ही बोलसाल त्यावेळेस तुम्हाला पण समजेल ना. मी नुसतं बोलतोय म्हणून ते बी तुम्हाला समजलं पाहिजे ना. बघा, ज्यावेळेस सेल डॅमेज होतात, सेल डॅमेज झाल्याच्या नंतर कमकुवत होतात, कमकुवत झाल्याच्या नंतर माणूस आजारी पडायला सुरुवात होतो. मग आजारी कशामुळे पडतो? आज पहिल्यासारखं जीवन राहिलं का? आज जे आपले थोडस 3 पिढी मागे या आपले बळीराम मोरे होते बघा, बळीराम मोरे. त्यांना मला वाटतंय 80 किलोचा कट्टा उचलत होता. आज आपल्याला उचलतो का? त्यांचे एवढे धष्टपुष्ट शरीर कशामुळे होते? मग त्यांना जेवायला मिळायचं पण क्वालिटीचं मिळायचं, थोडं मिळायचं पण क्वालिटीचं मिळायचं, 3 टाइम मिळायचं. आज आपण 3 वेळेस सुद्धा जेवण क्वालिटीचं जेवण मिळत नाही. आपण म्हणतो आपलं घरचं असलं पाहिजे, सर्व असलं पाहिजे, असं तसं असलं पाहिजे, पण क्वालिटीचं जेवण मिळतच नाही आज आपल्याला. सर्व जे आपण जे शेती करतो ते सर्व केमिकल युक्त शेती करतो. आज फवारण्या करतो, तर रासायनिक खतं फवारतो. त्यामुळे काही आजार पसरत चाललेले आहेत आपल्यामध्ये. जे माणसामध्ये आजार दिसत चालले ते पसरत चाललेले आहेत. त्यामुळे माणसाचा कमकुवत होत चाललाय, माणसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे आता ज्यावेळेस मला तर वाटतंय माणसाने दीर्घायू असलं पाहिजे. बरोबर ना? आणि माणूस दीर्घायू होऊ शकतो ज्यावेळेस माणसाने सांगितलेल्या, डॉक्टरांनी किंवा ज्या आपल्या सल्लागारांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलं, जेवण जर वगैरे जर केलं तर माणूस दीर्घायू पण होऊ शकतो, आधी सारखा सुद्धा होऊ शकतो. आज आता इथून पुढे प्रकृती खूप गंभीर होत जाणार आहे. आतापर्यंत नाही झाली, इथून पुढची सुरुवात आहे. आतापर्यंत जी जमीन नापीक होत चाललेली आहे, जे रासायनिक खत फवारणी होत चाललेली आहे, आजपर्यंत झालेली नाही एवढ्या पद्धतीने, ती रिकव्हर होऊ शकते. पण इथून पुढे जास्त प्रमाणात आपल्याला प्रत्येक घरामध्ये एखादा कॅन्सरचा व्यक्ती आढळणार आहे, प्रत्येक घरामध्ये एखादा दम्याचा हे आढळणार आहे, व्यक्ती आढळणार आहे. प्रत्येक घरामध्ये इथून पुढे जर आपण स्वतःपासून जर बदलण्याचा प्रयत्न जर नाही केला तर प्रत्येकाच्या घडी एक कोणता तरी आजाराचा मनुष्य आढळणार आहे. कुठला ना कुठला आजार, आज नवीन आजार येतात. मग आपलं जे जीवन चालू आहे आता सध्या, मला तर वाटतंय, मी शिकलेलो आहे त्याच्यामुळं हरी, वरी आणि करी या 3 याच्यामध्ये माणूस गुंतलेला आहे. हरी म्हणजे काय, आता मी तुम्हाला समजून सांगतो. हरी म्हणजे हरिअप म्हणजे धावपळ करणे. असं त्याचं जीवन जगतं माणूस धावपळ करते. आज मला शेतात जायचंय, आज मला दूध काढायचंय, आज मला हे करायचंय. स्वतःच्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही. सकाळचं जेवण दुपारी व्हायला लागलंय, दुपारचं जेवण संध्याकाळी व्हायला लागलं का नाही? मला सांगा, सकाळी उठल्या चहा कोण पिते? हात वरती करायला. करा ना. हा, सगळेच पितात. चहा पिल्यानं काय होतं बरं? फ्रेश वाटते. बरोबर आहे, चहा पिल्याने फ्रेश वाटते, सगळं वाटते. पण तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारलं का काही दररोज चहा पिल्याने काय होते? विचारलं का? कारण की आपण जे दररोज चहा पितो, दुधाचा चहा पितो, त्याच्यामध्ये साखर टाकतो, ती पत्ती टाकतो, काय काय टाकत नाहीत आपण, त्याला टाकतो आणि गोड करतो आणि चहा पितो. चहा दररोज पिल्यामुळे पित्ताचे जास्तीत जास्त प्रमाण वाढलेले का नाही? पित्ताचं जास्तीत जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यातल्या त्यात त्यांना शुगर व्हायला लागली. कशामुळे व्हायली? चहामुळे व्हायला लागली. बाकीच्या ज्या गोष्टी असतात, आता ते हसण्यावरती घेऊ नका, ज्यांना कोणी असेल त्यातलं नाही, पण ते रोग कशामुळे होतात हे तुम्हाला मी समजून सांगतो. आज सुरुवात कुठून होती? ज्यावेळेस झाड वाढतं, झाड असं डायरेक्ट वाढतं का? मुळापासून वाढतं. ती मुळी कुठेशी आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता जो पाऊस पडतोय, आपण फवारण्या वगैरे सर्व काही करतो, पाऊस पडतोय.
आता पावसाचं पाणी किती जरी झालं तर पाझरून का होईना किंवा वरून जाऊन का होईना याच्यामध्ये जातं, बोरमध्ये जातं, विहिरीमध्ये जातं, सर्व ठिकाणी जातं आणि ते पाणी आपण पितो. आता शेती कशी व्हायला लागली माहिती ना तुम्हाला? रासायनिक पद्धती व्हायली. जे सिंथेटिक फर्टिलायझर असतात, ज्या कंपन्या तयार करतात सिंथेटिक फर्टिलायझर, ज्यावेळेस कंपन्यांनी सुरुवात केली होती, महाराष्ट्र शासनाने हा गरज होती त्यावेळेस उत्पादनाची गरज होती. उत्पादनाची गरज कशामुळे होती? लोकसंख्या वाढली होती आणि उत्पादन वाढतच नव्हतं शेतकऱ्यांचं. त्यावेळेस सरकारने एक निर्णय घेतला की आपल्याला असं काहीतरी करावं लागेल, कुठलं तरी खत काढावं लागेल, कुठलं तरी बी काढावं लागेल की त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन वाढवून सर्व शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. त्यावेळेस सरकारचा नियम होता. ज्यावेळेस हे आपण जे स्टडी करतो का, पहिलं सरकार कसं होतं, आताचं सरकार कसं होतं, त्यांनी कोणकोणत्या नियमावली आधी लागू केल्या होत्या, आता कोणत्या लागू केल्या होत्या, त्याचा स्टडी केल्याच्या नंतर होतं. पण आज आपल्या ग्रामीण भागापर्यंत ही माहिती आज कोणी देत नाहीये. प्रत्यक्ष ग्रामीण भागापर्यंत आज ही माहिती कोणी देत नाही. त्यावेळेस खतांचा कशासाठी उपयोग केला होता? उत्पादन वाढण्यासाठी. त्यावेळेस उत्पादन होत नव्हतं बघा, पडीत जमीन राहायची, पडीत जमीन राहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित पिकलं जात नसायचं आणि पिकत नव्हतं, त्याच्यामुळे उत्पादन होत नव्हतं आणि सर्व शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं. आता सर्व शेतकऱ्यांना अन्नधान्य न मिळाल्यामुळं सरकारने नियम घेतला की काहीतरी वेगळं करावं लागेल. मग त्यांनी खताची निर्मिती केली, सिंथेटिक फर्टिलायझर म्हणतो आपण त्याला. खताची निर्मिती केल्याच्या नंतर ते फक्त थोड्या प्रमाणात वापरायचं होतं खत. 1 एकराला एकच बॅग, अर्धीच बॅग, युरिया झालं, DAP झालं, फॉस्फरस झालं, जे असतं ते तुरळक प्रमाणामध्ये वापरायचं होतं, जेणेकरून मातीला पण जी बायोडायव्हर्सिटी असते मातीची ती पण सुरळीत चालली पाहिजे होती. आणि ती सुरळीत चालत असताना आपलं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे. समजते मी काय बोलतो? तर डोक्याच्यावरून नाही जात. हा. तर ते उत्पादन वाढण्यासाठी सरकारने खताची निर्मिती केली होती. त्यावेळेस थोड्या प्रमाणात वापरायचं होतं, पण माणसाने एकदा त्याला उत्पादन आल्याच्या नंतर हाव लागते माणसाला. हाव लागते की नाही? उत्पादन वाढ बाबा, एवढं मोठं झालं बाबा, मग 1 थैली काय पेरायची, त्याच्या जागी 2 थैल्या पेरू आपण. होतं की नाही? किती लोकांच्या मनात हे आज 1 थैली. पण त्याचे दुष्परिणाम काय होतात ते कंपनीवाल्यांनी सांगितलं का? कारण की जर कंपनीवाल्यांनी जर सांगितलं तर जास्त प्रमाणात जर खत पेरलं तर त्यांचा माल विकला जातो का? नाही. त्यामुळं कंपनीवाले सुद्धा सांगत नाहीत की जास्त प्रमाणामध्ये जर याचा यूज जर केला, आपल्या शेतामध्ये जर वापर केला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात. आता भरपूर काही ठिकाणी जे सिटीमध्ये असतात, कोल्हापूर, बारामती, लॅबमध्ये रिसर्च केले जातात की जास्त प्रमाणात खत वापरल्यामुळे माणसाला कोणकोणते आजार होतात. मागे न्यूजला पण आलं होतं बरं का, G24 तास न्यूजला पण आलं होतं की जास्त प्रमाणामध्ये खत वापरल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत चालेल. आता मूळ मुद्द्याकडे आले ते कॅन्सरचं प्रमाण होणार आहे. अजून 5 ते 6 वर्ष, मी तुम्हाला सांगतो 5 ते 6 वर्ष, लय झालं 8 वर्ष. 8 वर्षानंतर एकही खताची बॅग आपल्या मार्केटमध्ये दिसणार नाही. हे सरकार करणार आहे, त्याच्यावरती प्रतिबंध चालू आहे. जी खताची बॅग आहे, आता तुम्ही म्हणसाल खत पेरल्याशिवाय हे होत नाही, कारण की जे बॅक्टेरिया असतात, जे खत तयार करते ते सॉलिड फॉर्म मध्ये तयार करते, सॉलिड फॉर्म मध्ये. मग जे बॅक्टेरिया असते ते मूळ बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये असतात. अल्गी असती, फंगाय असती, काय जे असतं ते सर्व काही बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियावरती आपलं शेत उगवण क्षमता जी असते, रोगप्रतिकार शक्ती जी असते, ती पूर्ण त्या बॅक्टेरियावरती असते. आता सोयाबीनचं पीक सर्वांनी घेतलेलं आहे, बरोबर आहे. सोयाबीनचं पीक घेतल्याच्या नंतर सोयाबीनच्या बुडाला गाठी असतात बघा, सोयाबीनच्या बुडाला गाठी असतात. त्या गाठीमध्ये रायझोबियम जॅपोनिकम नावाचा बॅक्टेरिया असतो. रायझोबियम जॅपोनिकम नावाचा बॅक्टेरिया काय करतो, ज्यावेळेस वातावरणामध्ये असलेला नायट्रोजन फिक्सेशन करतो. म्हणजे वातावरणामध्ये जो नायट्रोजन असतो तो शोषून घेण्याचं काम हा बॅक्टेरिया करतो. त्यामुळे आपण शेतामध्ये युरिया पेरतो बघा, बरोबर ना. त्या युरियामध्ये हा बॅक्टेरिया असतो, तो बॅक्टेरिया हे काम करतो.
कशाचं? जे हवेमधला नायट्रोजन असतो तो स्थितीकरण करण्याचं काम करतो मुळापर्यंत, जेणेकरून सर्व झाड वगैरे असतील ते व्यवस्थित राहतील. ते झाल्याच्या नंतर त्याचं अमोनियामध्ये रूपांतर होतं आणि अमोनियातला अमोनिक ऍसिड मध्ये होतं. आणि अमोनिक ऍसिड झाडाची वाढ करतं, मुळाची वाढ करतं, पानाचं हे करतं, फुलं लावतं आणि फुलं आल्याच्या नंतर त्याला शेंगा वगैरे येतात. हे पूर्ण काम कोण करतं? नायट्रोजन करतं. सगळ्यात मेन महत्वाचे मुद्दे ते असतात नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर. ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी आपण खतामार्फत करतो. बघा, डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर आज आपण उदाहरणार्थ घेऊ. आज राजू सरांच्या पेशी कमी झाल्या. बघा, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला खत कसे काम करतात. राजू सरांच्या आपल्या वराड साहेबांच्या पेशी कमी झाल्या. पेशी कमी झाल्याच्या नंतर डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पपई खायची म्हणून. पपई खाल्ल्यानंतर पेशी वाढतात. मग आता तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मग मार्केटच्या मधली तुम्ही पपई जर व्यवस्थित जर नसली तर ती घरून आणून खातात. मग पपई खाल्ल्याच्या नंतर ज्यावेळेस पपई आपली जी डायजेशन होती, डायजेस्ट झाल्याच्या नंतर त्याच्यामधून जो अर्क असतो तो निघतो, रस तयार होतो. रस तयार झाल्याच्या नंतर वराड साहेबांच्या शरीरामध्ये तो होतो आणि पेशी वाढतात. बघा, डॉक्टरांनी 2 उपाय सांगितले असतात त्यावेळेस. एक तुम्ही पपई खा किंवा पपईचा रस खा. हॅलो, समजते का? तर पपई खा किंवा पपईचा रस प्या. आता तुम्ही मला सांगा, पपई आणण्यापासून खाण्यापर्यंत ती पपई जिरण्यापर्यंत एवढा वेळ लागतो. जवळपास 1 दिवस 2 दिवस काळजी लागतात त्याचा रस तयार होण्यापर्यंत. आणि जर तुम्ही डायरेक्ट जर रस घेतला, त्याचा रस घेतल्याच्या नंतर मग कोणतं जास्त काम करेल? पपई खाल्ल्याला काम करेल की रस प्यायला काम करेल? बरोबर ना? रस प्यायला काम करेल. रस प्यायला काम केल्याच्या नंतर तो लवकर ऍक्टिव्ह होतो, लवकर सेल आपल्या वाढायला सुरुवात होती. अंगातल्या पेशी, आरबीसी, डब्ल्यूबीसी जे काय असतील त्या वाढायला सुरुवात होते. तशा प्रकारे आज जी सनेज कंपनी आहे, जे सिंथेटिक फर्टिलायझर जे आपण शेतामध्ये वापरतो, पेरतो, ते पेरल्यानंतर काय साईड इफेक्ट होतात? काय नाही होत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम घेते. जे असा मी आता त्या कंपनी मार्फत जो कार्यक्रम घेतोय ना, प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम घेते. सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगते, म्हणजे जे आपल्याला माहिती मिळत नाही. आता जर कोल्हापूर, बारामती जर त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर जास्त फर्टिलायझरचा यूज करीतच नाही ते. जे ऑर्गेनिक असतील किंवा घरी शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल, याचा वापर जास्तीत जास्त प्रमाण करते. ज्यावेळेस जर कोणी जर गेला असेल नातेवाईक वगैरे, कोणी बारामती, कोल्हापूर वगैरे त्या साईडला, तर त्या साईडला त्याचं करतात. त्यामुळे जे शेतामध्ये असलेले बॅक्टेरिया असतात, आलगी असते, फंगाय असते, जे आपण त्याच्यावरती सर्व उगवण क्षमता वाढते ते असते, त्यांचा प्रादुर्भाव कमी होत नाही, टिकून राहतो बायोडायव्हर्सिटी. त्यामुळे जी जमीन नापीक होत चाललेली आपण ही जास्तीत जास्त फवारण्यामुळे त्याच्यामुळे होत चाललेली आहे. आता अशा प्रकारे काही जे प्रोडक्ट असतात, आता जे प्रोडक्ट आहेत आपल्या सनेज कंपनीचे, तर ते प्रोडक्ट मी सांगणार आहे तुम्हाला, जे की हेल्थ वरती पण काम करतात आणि ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक शेतीवरती पण सुद्धा काम करतात. जसं मी उदाहरण समजून सांगितलं होतं की राजू सरांनी पपई खाल्ली होती आणि रस पेला होता, तर त्याचा फायदा आणि कोणत्याचा फायदा झाला होता? रसाचा झाला होता. यस. तर तसंच आपल्या ऑर्गॅनिक कडे येतो आणि मी तसंच आपल्या ऑर्गॅनिक मध्ये जे आपल्या युरियामध्ये, फॉस्फरस सल्फरची बॅग असते, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते तयार केलेले बॅक्टेरिया असतात. याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया येतात. आज महाराष्ट्रातली नाही तर भारतातली नंबर 1 कंपनी आहे. असं कोणत्याच कंपनीचं प्रोडक्ट असं लिक्विड फॉर्म मध्ये आणि लाईव्ह बॅक्टेरिया मध्ये आजपर्यंत शेतकऱ्यापर्यंत कधी पोहोचवलं नाही. एसएनएस कंपनीनं पोहोचलंय. आता मी सांगितलं होतं राजू सरांना, जे की आपण खत वगैरे आपण पेरतो, पेरल्याच्या नंतर किती दिवस टाइम लागतो त्याला विरघळण्याचा? किती सांगा, तुम्ही सांगा किती दिवस टाइम लागतो विरघळण्यासाठी? 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस? 10 दिवस तर लागतात. मला तर कधी कधी वाटतं जे खत जर उघड जर पडलं तर 3-3 महिने ते उगत नाही, ते तसंच राहतं. आपलं सोयाबीनचं पीक झालं, हरभऱ्याचं, तरी पण आपल्या खत बाहेरच दिसतं. आपण म्हणतो हे खत बाहेर कसं करायला, विरघळत नाही.
न विरघळल्यामुळे त्याचं काम व्यवस्थितपणे होत नाही. सर्व जे माती असते त्या मातीमध्ये ते मिसळतच नाही. मग बघा, ज्यावेळेस आपण खत पेरतो ते सर्व समानतेपणे पेरतो आणि पेरण्यानुसार काही विरघळत नाही, काही विरघळतं. आणि ज्यावेळेस आपण फवारणी करतो, फवारणी प्रत्येक ठिकाणी करतो, म्हणजे आपण म्हणजे आपला कुठंच फटा वगैरे पडत नाही, काय पडत नाही, व्यवस्थितपणे फवारणी होते. जे फवारणी होते किंवा हे होतं त्यामध्ये झाल्यामुळे हे जे NPK कॉन्सर्की या नावाचा जो प्रोडक्ट आहे, आता तुम्हाला माझ्या भाषेमधून नाही समजणार, पण आता नेमकं तुम्ही काय करा ऐका ना. आणि हे 1 लिटर प्रोडक्ट किती एकरात वापरायचं, बरोबर आहे का नाही, आणि त्याचा परिणाम काय होतो आता आपण सांगा. आता आपण एका एकरामध्ये किती खत पेरतो आपण? एक बॅग, सरासरी एक बॅग ते दीड बॅग पेरतो. त्या 1.5 बॅगची किंमत तरी किती असते? भारी आपण 1500 2250 रुपये खर्च येतो, बरोबर आहे. आता एका एकरामध्ये आपण एक बॅग पेरतो. एक बॅग पेरल्याच्या नंतर तिथं आपल्याला एकच बॅक्टेरिया मिळतो नायट्रोजनचा किंवा ते बाकीचं असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं, पण कधी कधी डबल 0 असतं लिहिलेलं. त्यामध्ये एका एकरामध्ये फक्त एकच लिटर वापरायचं, जेणेकरून आता आपल्या जे खत असतं, खत बियाची, आता आपल्या ज्या जमिनीला असते ती जमिनीला सवय झालेली असते खताची, बियाची, त्या खताची, ती खताची एकदम सवय मोडता येणार नाही. आता तुम्हाला जर चहा पिता, तुम्ही जर आज उद्यापासून पिऊ नका म्हणलं तर जमणार आहे का? आता समजलं सर्वांना एकदम. तसं एका एकरामध्ये 1 लिटर जर फवारलं तर जवळपास 1 गोणी ते 1.5 गोणी जे आपण खत पेरतो त्याच्या बरोबरीला हे एक काम करतं. NPK जे नायट्रोजन पोटॅशियम आणि याची किंमत एका लिटरची फक्त 1500 रुपये एका लिटरची, आणि 1 लिटर एका एकरामध्ये वापरायचे. जसं खत करत. आता खत पेरल्याच्या नंतर ते लवकर लागू होत नाही, आणि हे पेरल्याच्या नंतर हे डायरेक्ट जिवंत बॅक्टेरिया असते, ते आतमध्ये जाऊन लगेच प्रक्रिया चालू करते. कारण की हे हानिकारक नाही, यामुळे कुठलाही शरीराला हानिकारक होणार नाही, किंवा जी जमीन नापीक होत चालली आहे त्यामुळे नापीक होणार नाही, सुपीकच राहील. त्यानंतर झाल्याच्या नंतर ते 5 ते 6 प्रकारे काम करतं. ते म्हणजे माती भुसभुशीत करतं. आधी माती भुसभुशीत करतं, जे वाढ असते मुळ्याची वाढ करतं, मुळाची वाढ करतं. त्यात पुन्हा अजून झाडाची वाढ करतं, त्याला फुलं लागणं, पानं लागणं, फुलं लागणं पूर्णपणे पद्धतीने काम करतं. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट हे म्हणजे सनस्टिक. आपण जे स्टिकर वापरतो, बरोबर ना, मार्केटमध्ये आलेलं स्टिकर फक्त 1 ते 2 प्रकारेच काम करतो. ते म्हणजे एक पाऊस आल्याच्या नंतर आपण फवारल्याच्या नंतर चिटकून ठेवतो, बरोबर आहे, ते तर काम करतं बघा. स्टिकर म्हणून एक काम करतं, म्हणजे चिटकून ठेवण्याचं. दुसरं म्हणजे स्प्रेडर म्हणून काम करायचं. जर 1 थेंब जर टाकला तर पूर्ण पानामध्ये त्याचा जातो. आता याचा आपण डेमो पण बघणार आहेत नंतर, याचा पण डेमो पण दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर स्प्रेडर पण करतं, त्यानंतर पेनिट्रेट करतं. काय वेळेस आपण फवारणी करतो आणि फवारणी केल्याच्या नंतर खालच्या बाजूनं आळ्या किंवा अंडे किंवा काहीतरी असतात, ते मरत नाहीत, ते मारण्याचं काम करतं. म्हणजे जे औषध आपण कीटकनाशकामध्ये वापरतो, कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक मध्ये जे वापरतो आपण, हे वापरल्याच्या नंतर ते पेनिट्रेट करतं, म्हणजे जे खालच्या बाजूने जे चिटकलेले असतात ते सुद्धा मारण्याचं काम करतं. मेन म्हणजे ऍक्टिव्हेट करतं, जे स्टोमॅटा असतात, म्हणजे फवारल्याच्या नंतर ऍक्टिव्हेट करतं, सर्वीकडं पांगतं ते सर्वीकडे. आणि मेन म्हणजे pH बॅलन्स करतं. हे सर्वात खूप मोठं. आपण 5-5, 6-6 हजाराच्या फवारण्या करतो, कुठलंही पाणी वापरतो, पण पाण्याचा pH आपल्याला माहित असतो का व्यवस्थित आहे म्हणून? कारण की आपण असं सर्व प्रकारच्या फवारण्या करतो, त्यामुळे pH बॅलन्स नसतो झाडाला. तर हे pH बॅलन्स करायचं काम करतं. सर्वात मोठं. आता याची प्राइस आहे फक्त 400 रुपये. 400 रुपयामध्ये 25 टाक्या होतात. आणि एका म्हणजे या स्टिकरचे 6 फायदे येतात. जर हे जमिनीमार्फत जरी दिलं, जमिनीमार्फत जो काळी कचरा राहतो आपला रानामधला, ते कुजवण्याचं काम हे करतं. जमिनीमार्फत जर दिलं, फवारणी जर नाही केली, जमिनीमार्फत जर दिलं, ते शेतामधला काळी कचरा कुजवण्याचं काम करतं. जी निचरा असतोय, आपण म्हणतो काही पाणी धरून ठेवतात जमिनी,
जमिनीत पाणी धरून ठेवतात, हे करतात, ते त्याचा निचरा करण्याचं काम हे करतं. दुसरा प्रोडक्ट हे आपला सुपर स्ट्रायकर, जे की आपण आता हाय केमिकलचे वापरतो, मिसाईल वापरतो, प्रोफेक्स वापरतो, अजून मला वाटतं आम्प्लिगो वापरतो, कोरॅझोन वापरतो, कोणी वापरले आता मिसाईल आम्प्लिगे, बरोबर आहे. ते झाल्याच्या नंतर, ते वापरल्याच्या नंतर आपल्या शरीराला काय काय हानी होतं त्याच्यापासून, म्हणजे स्वतःच्या शरीराला जर एवढं हानिकारक जर असलं तर आपण त्या पिकावरती वापरतो, पिकावरती वापरल्याच्या नंतर तेच पीक आपण खातो. मग मेन मुद्दा इथंच होतो ना आपला, जे मेन जे कारण असतं ते इथूनच असतं. आता यामुळे आता हे जे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं आहे याचा रिझल्ट लगेच येत नाही, पण 2 दिवसानंतर येतो किंवा 3 दिवसानंतर. पूर्णपणे आळी, पूर्णपणे जे किडे, जे मावा असतो, कोकडा असतो, ते मारण्याचं काम हे प्रोडक्ट करतो, जे सुपर स्ट्रायकर आहे, सुपर स्ट्रायकर करतो. ते झाल्याच्या नंतर दुसरा म्हणजे सनरायझो नावाचा हा जो प्रोडक्ट आहे, आपण सीड ट्रीटमेंट करतो. आता सॉइल केअर पण आहे, सॉइल केअर मला वाटतं त्या याच्यामध्ये भूसंजीवनी किट मध्ये सॉइल केअर पण आहे. सॉइल केअर आणि सनरायझो ज्यावेळेस सीड ट्रीटमेंट करतो आपण, सीड ट्रीटमेंट केल्याच्या नंतर ती जर्मिनेशन प्रोसेस म्हणजे उगवण्याची क्षमता असते, ती उगवण्याची क्षमता वाढवण्याचं काम करते. ज्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया असतो रायझोबियम नावाचा, हा बॅक्टेरिया याच्यामध्ये असतो. आणि सॉइल केअर मध्ये मायक्रोरायझा नावाचा बॅक्टेरिया असतो, तो व्यवस्थितपणे काम करून उगवण्याची क्षमता वाढवतो. त्यानंतरचा दुसरा प्रोडक्ट आहे म्हणजे सनबूस्टर. आता सर्वांची किंमत तुम्हाला लगेच, आता सर्वांनी सांगतो लगेच काय. आता सनबूस्ट आहे, आता हे प्रत्येक पिकावरती चालतं. सनबूस्ट आहे, सनबूस्टची किंमत आपली फक्त 500 रुपये, 580 रुपये किंमत आहे. 580 रुपये किंमत मध्ये 16 ते 17 टाक्या होतात. हो, सनबूस्टच्या. ज्यामुळं जे आपलं जे खत हे असतं, सोयाबीन असेल, हरभरा असेल, त्याची वाढ करण्यासाठी, ज्यामध्ये फळं असतील, त्याला हिरवं करण्याचं काम सनबूस्ट करतं. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे सन मॅजिक. आता सन मॅजिक एकच प्रोडक्ट आहे, पण ते 6 प्रकारे काम करतं, वेगवेगळ्या प्रकारे. पहिलं काम म्हणजे प्रमोट ग्रोथ, हे पण वाढीसाठी काम करतं, मुळ्यासाठी काम करतं. जे मुळे वाढतात खालची, मुळे वाढल्या नाही तर वाढ होत नाही, आपले जे वाढ झाली नाही तर व्यवस्थितपणे सेटिंग होत नाही, जे फळाची सेटिंग जे असते ती व्यवस्थित होत नाही. तर आता सोयाबीन जर काढायला आल्याच्या नंतर वरचे जे हे असतात शेंगा, वरच्या शेंगा वाळलेल्या असतात, खालच्या ओल्या असतात. सोयाबीन काढायला पूर्ण सेटिंग करतं. जे ज्यावेळेस बुडापासून जे वापरतं ते पूर्ण सेटिंग करतं, म्हणजे एकाच वेळेत पूर्ण जे वापरलेलं असतं ते शेत असतं ते काढायला, हार्वेस्टिंग साठी ते काढायला येतं एकाच मुळे. दुसरं म्हणजे त्याची न्यूट्रिएंट अपटेक असते. अपटेक म्हणजे जे खालच्या जमिनीतले असतं, आपण खतं बिये वगैरे पेरतो, पेरल्याच्या नंतर ते शोषण्याची प्रक्रिया जी असते, ती शोषण्याची प्रक्रिया हा प्रोडक्ट करतो. दुसरं म्हणजे सन कंट्रोलर. आता ज्या काय आळ्या असतील, किडे असतील, ते जमिनीमध्ये असतात, आपण शेणखत ज्यावेळेस याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते व्यवस्थितपणे कुजत नाही, हे होत नाही, काळी कचरा असेल त्याच्यामुळे खाली आळ्या वगैरे असतात. हा, तर हे एका कोणती आळी? हुमणी आळी. हा, जे आता ते जमिनीमध्ये आळ्या असतात तर त्या आळ्याला मारण्याचं काम हे सन कंट्रोलर करतं. हे एका एकरामध्ये 1 लिटर वापरायचं असतं, एका एकरामध्ये ते काम करतं. हे फवारणीत वापरायचं का ड्रिचिंग? हा, हे आळवणी मार्फत देणं असते. आता प्रत्येक प्रोडक्टला 3 प्रकारे. आता हे नीम ऑइल जे की लिंबुळ्या आणि पानाच्या याच्यापासून बनवलेलं ऑइल आहे, म्हणजे तेल आहे ते. हा, लिंबुळ्याचा अर्क आणि पानाचा अर्क त्याच्यापासून काढलेलं हे नीम ऑइल आहे, आणि त्या ऑइलला प्रिझर्व केलं असतं, थंड केलेलं असतं. आणि त्याचं जे धुई पडती, कोकडा पडतो, मावा पडते, त्यासाठी हे काम करतं नीम ऑइल. किट घ्यायला बरं ते सांगा. त्यानंतर सन महाराजा. आज जर प्रत्येक शेतामध्ये जर बघायला जातं, गांडूळ राहिलेला, ज्यावेळेस गांडूळ होतं त्यावेळेस माती भुसभुशीत राहायची, शिदड, त्यावेळेस माती भुसभुशीत राहायची. हे जर वापरल्यानंतर ते गांडूळ प्रमाणे काम करतं, जसं गांडूळ प्रमाणे काम करतंय.
सनग्रीन नावाचा एक प्रोडक्ट आहे. सनग्रीन म्हणजे जे पिवळी सोयाबीन पडते कशाच्या कमतरतेमुळे अपटेक होतो. लय पडते ती. हा आता तरी पावसाळी नाही पण उन्हाळी ना, उन्हाळी लगेच पिवळी पडते. पडते. कारण की ज्यावेळेस ती माती कडक होती, माती कडक झाल्यामुळं ते मुळ्या थांबतात, त्याच्या आखडून जातात आणि पिवळी पडते सोयाबीन. त्यासाठी हे प्रोडक्ट काम करतो. आता बाकीचे प्रोडक्ट जे रेग्युलर जीवनामध्ये जे वापरतो आपण, जे राहिलं का किट पूर्ण किट आहे, पूर्ण किटच आहे. हा भूसंजीवनी किट आहे. आता भूसंजीवनी किट मध्ये काढा नाही बाहेर. आता भूसंजीवनी किट मध्ये असतात, याच्यामध्ये सनगार्ड नावाचं असतं. आता या सनगार्ड मध्ये ट्रायकोडर्मा नावाचा बॅक्टेरिया असतो. आता हे जे आपण कृषी सेवा केंद्रामधून आणलेले असतात ते सिंथेटिक असतात आणि ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेले असतात. आता हे आवळणी मार्फत म्हणजे ड्रिचिंग केली जाते. सॉइल केअर हा सॉइल केअरचा आहे. या सीड ट्रीटमेंट पण करता येते याची आणि याची ड्रिचिंग पण करता येते. या दोन्ही हे जर दोन्ही प्रोडक्ट जर वापरले, या दोन्ही प्रोडक्ट मुळे माती भुसभुशीत होती, मातीचा पीएच एकत्र एक होतो, म्हणजे जो लागतो तो पीएच होतो. पीएच झाल्याच्या नंतर जे वाढ असते, मुळ्याची वाढ असते, त्याला प्रायमरी रूट सेकंडरी रूट म्हणतात. म्हणजे असं छोटे मोठे. किट किती एकराला वापरायची? आता ही किट एका एकरामध्ये वापरायची. आता या किटीची किंमत 2600 रुपये. 2600 रुपयामध्ये तुम्हाला 5 ते 6 प्रोडक्ट येतात. त्याच्यामध्ये सॉइल केअर येतं, सनगार्ड येतं, सनबुस्ट येतं, सनमॅजिक येतं, सनस्टिक येतं एकाच किट मध्ये. ही भूसंजीवनी किट म्हणजे जे की आता जमीन नापीक होत चालली आहे, ही जर किट वापरली तर ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आतले मारणार नाहीत. ही एका एकरासाठी उपयोगात येते. एका एकरासाठी. एका एकरात वन टाइम वापरायची का? हे आधी वन टाइम. कारण की ज्यावेळेस आपण आता हे फवारणी करतो, आपण जे फवारणी करतो ते खतं पेरतो, त्याचा परिणाम जास्त आता शेतामध्ये झालेला आहे. त्याचा परिणाम जास्त शेतामध्ये आहे. त्यामुळे याचा परिणाम लगेच 2 दिवसात जाणवणार नाही. तुम्हाला 4 दिवस लागतील किंवा 3 दिवस लागतील. त्यानंतर तुम्हाला लगेच जाणवून येतात. ते झाल्याच्या नंतर आता बाकीचे जे प्रोडक्ट येतात, बाकीचे डेली यूज साठी वापरतो आपण. डेली यूज साठी प्रोडक्ट वापरतो तर काही आजारावरती वापरतो तर म्हणजे आपल्या शरीरासाठी. शरीरासाठी ज्यामुळे आजार होते. ज्या माणसांना आजार झाले ते आजार बरे करण्यासाठी पण येतं. आणि जे माणसं निरोगी आहेत, आपण आज प्रत्येक जण म्हणतो निरोगी आहेत, जर सगळ्या जर ट्रीटमेंट केलं तर प्रत्येकाच्या शरीरात आज कमतरता आहे कशा ना कशाची तरी. विटामिनची कमतरता आहे, कोणाच्या याच्यात कॅल्शियमची कमतरता आहे, कोणाच्या याच्यात फायबरची कमतरता आहे, कशाच्या सगळ्याच याच्यात कशाची कमतरता असते. त्यामुळे माणूस आजारी पडत राहतो. आता हे अलोवेरा ज्यूस आहे बघा. अलोवेरा ज्यूस आहे. अलोवेरा ज्यूस मध्ये जे असं कोरपड असते आपली ओरिजिनल कोरपड, ती ओरिजिनल पद्धतीने काढलेली असते. त्याचा रस काढलेला असतो कोरपडीचा. कोरपड असन, तुळस असन, अद्रक असल, आयुर्वेद आहे पूर्णपणे. त्याचा जो अर्क असतो तो अर्क काढून हा तयार केलेला प्रोडक्ट आहे. याने जे पित्त असतं, याने जे ऍसिडिटी होते, याने जे आपलं पोट साफ होत नाही, हे साफ करण्याचं काम हा प्रोडक्ट करतो. ते झाल्याच्या नंतर अलोवेरा त्रिफळ आहे. ज्यावेळेस गॅस धरतो पोटामध्ये, आपण जेवल्याच्या नंतर कोण्या बी टायमाला जेवतो, जेवल्याच्या नंतर पोटाला गॅस धरतो आपण, गॅस धरतो पोट. गॅस धरल्याच्या नंतर ते साफ होत नाही व्यवस्थितपणे, मग मन लागत नाही कोणत्या कामामध्ये. तर ते साफ करण्याचं काम म्हणजे क्लीन करण्याचं काम हा प्रोडक्ट करतो. दुसरा म्हणजे आता प्रत्येक माणसाला संध्याकाळी घोरण्याची सवय असते बघा. घोरते बरोबर आहे का नाही? लय घोरते. घोरल्याच्या नंतर त्यांचा तो पडदा असतो, तो आतमधला ते abdomen पडदा जो असतो, पडदा तो पडदावरती चिटकतो. चिटकल्यानंतर माणूस घोरतो. घोरल्याच्या नंतर तोंड चालू होतं. त्यासाठी हा स्नूझर नावाचा प्रोडक्ट तयार केलेला आहे. हा प्रोडक्ट हे फक्त आता ते बॉडीनुसार आहे. 8 ते 10 दिवस झाले, कोणाला 10 दिवसात रिझल्ट येतो, कोणाला 15 दिवसात येतो. तर ते घोरणं बंद होतं पूर्णपणे. जे नाकाच्या जे नाड्या असतात त्या बंद होतात. ते चालू करण्याचं काम, घोरण्याचं काम. याच जिभीच्या खाली जिबोरिक जे लाळ ग्रंथी असतात, त्या लाळ ग्रंथीमध्ये फक्त 2 स्प्रे मारायचे झोपाच्या वेळेला. 2 स्प्रे मारायचे झोपाच्या वेळेला. घोरणं बंद होऊन जातं. घोरणं आता प्रत्येक वेळेस आता वेगवेगळ्या माणसाच्या घोरण्यासाठी. दुसरं म्हणजे पेन बाम असतो. आपण ते झेंडूबाम आणतो याच्यातला, तो यानं बनवलेला असतो सिंथेटिक मध्ये. हा पूर्ण याच्यामध्ये बनवलेला आहे आपल्या आयुर्वेदामध्ये पूर्णपणे. जे पुदिन्याचा रस असतो, जो याचा असतो आपल्या वेगवेगळ्या याचा, त्याच्यापासून आयुर्वेदिकचा बाम बनवलेला आहे. किमती सांगता? याची किंमत आहे 125 रुपये. 125 रुपये.
नाही ते हे आहे ना आयुर्वेदिक आहे ना हे बघ संतूर लक्स वगैरे वगैरे साबण आणतो. आता त्याच्यामध्ये आता याचा डेमो आता माझ्याकडे मी सध्या करून दाखवत ना सर्वांना गडबड आहे त्याच्यामुळे याचा डेमो सर्वांचा डेमो डेमोची काय करायचं याच्यावरती युट्यूब वरती फक्त किंमती सांगा. युट्यूब वरती त्याचा डेमो. आता तो साबण वापरल्याच्या नंतर आपली त्वचा कोरडी पडते बघा व्यवस्थितपणे जे मेलेनिन नावाचं हे असतं ते काढून टाकत नाही. हे पूर्णपणे आयुर्वेदिक यार केलं. आता हे निम सोप आहे निम सोप जे की याच्यापासून बनवलेलं असतं. कशापासून? लिंबाच्या अर्कापासून बनवलेलं असतं. लिंबोळ्या किंवा याच्यापासून हे बनवलेलं असतं. दुसरं म्हणजे ॲलोवेरा आहे कोरपडीपासून. याची किंमत 45 रुपये. हो 45 रुपये ज्या प्रकारचा घेतला. दुसरं म्हणजे हे गाईच्या शेळीच्या दुधापासून बनवलेलं आहे. आता शेळीचं दूध किती गुणकारी असते त्याच्यापासून बनवलेला हा सोप आहे शेळीच्या दुधापासून तो बनवलेला आहे. ते झाल्याच्या नंतर सँडल सोप आहे. सँडल म्हणजे जे की आपण हे म्हणतो आपण चंदन म्हणतो चंदनापासून बनलेला आहे तो बनलेला आहे. ते झाल्याच्या नंतर चंदनाची किती एमआरपी बघा. त्यानंतर टूथपेस्ट येतं वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट येतं. हा बघा आपण हे जे टूथपेस्ट वापरतो हा कोलगेट वापरतो. कोलगेटची प्राइस आज बघायला गेलं तर 80 रुपये प्राइस आहे हा. पण आपल्या कोलगेटची प्राइस 80 रुपयेच आहे तेवढीच आहे. हे जे बनवलेलं असतं हे केमिकल मार्फत बनवलेलं असतं पेस्टिसाइड मधून. आणि हे जे बनवलेलं असतं हे पूर्ण याच्या मार्फत बनवलेलं राहतं आयुर्वेदिक मार्फत पूर्णपणे बनवलं जातं. तसं काय अजून गोळ्या येतात जे आपण फरशी पुसण्यासाठी वापरतो हे जे बनवलेलं गायच्या गोमूत्रापासून बनवलेलं आहे. आता डेमो बघू आपण याचा याची प्राइस कमी आहे. हे फक्त 90-95 रुपयाला येतं आणि हे हा 100 रुपयाला येतो. आता हा पावडर आपण वापरतो त्याचा डेमो बघणार. हा कंपनीचा पावडर आहे आयुर्वेदिक मध्ये याच्यामध्ये बनवलेला नॅचरल पद्धतीने बनवलेला. आता हे याच्यामध्ये टाकणार आहे बघा. हा सनेज कंपनीचा आहे आणि हा पॉन्ड्स आहे. सनेजच्या कंपनीचा पावडर वरती राहिलेला आहे आणि पॉन्ड्सचं जे झालंय पूर्णपणे खाली गेलाय. मग आपण जे साबण लावतो साबण लावल्याच्या नंतर ते साबण तोंडावरती राहण्यासाठी वापरतो का आतमध्ये जाण्यासाठी वापरतो? मग हे आपलं जे कंपनीचं सनेज कंपनीचं आहे ते पूर्ण तोंडावरती राहतं आणि हे पूर्ण मग कशापासून बनलेलं जातं तुम्ही ठरवाय. ते झाल्याच्या नंतर दुसरा आहे आपला. आता हे पाणी फेकून द्या. हे आकाश सोना आहे. आकाश सोना हे जवळपास 15 बेरीपासून बनलेलं आहे. 15 बेरीपासून म्हणजे एका झाकणाची जी कॅपॅसिटी असते म्हणजे जी आपण हे म्हणतो ते कशाच्या 5 किलो शेपाच्या बराबर येईल. 5 किलो शेपची एक झाकण पेल्याच्या नंतर 5 किलो शेपाच्या बराबरीला हे एक झाकण आहे. हा आता हे कसं काम करतं जे माणसं रोगी येतं निरोगी येतं त्यासाठी काम करतं. जे माणसं आजारी पडू नये त्यासाठी सुद्धा हे काम करतं. आणि जे माणसं आजारी पडलेत त्याला नीट करण्यासाठी पण हे काम करतं. आता हे कशा पद्धतीने काम करतं लगेच क्लास म्हणजे आपली बॉडी शरीर आहे. हा शरीरामध्ये जवळपास 70% पाणी असते. आता प्रोडक्ट काम कसं करते बघा. शरीरामध्ये 70% पाणी असते आणि पाण्यामध्ये आपण अन्न घेतो. अन्न म्हणजे हे तांदूळ येतात. आता बघा हे तांदूळ येतं. आता थोडेसे तांदूळ टाकले मी त्याच्यामध्ये. आता आपण जे अन्न घेतो ते अन्न पूर्णपणे व्यवस्थित घेतो का आपण केमिकलचं हे वगैरे वगैरे सगळं सोबत आपण घेतो जेणेकरून हे आता हे केमिकल आहे. आपण केमिकल युक्त अन्न खातो. केमिकल युक्त अन्न खाल्ल्याच्या नंतर आपलं जे शरीर झालेलं असते ऑलरेडी केमिकल युक्त अन्न झाल्याच्या नंतर हे शरीर झालेलं असते. त्यामुळं हे जे आपलं अन्न आहे आपलं अन्न व्यवस्थितपणे डायजेस्ट होत नाही. याचा असा कलर होतो आणि आपल्या अन्नाचा कलर काळा होतोय बघा. इकडे काळे झाले बरोबर. आपण हे अन्न खातो. ज्यावेळेस आपण हे अन्न खाल्ल्याच्या नंतर हा जर एक झाकणाचा जर हे घेतला एक झाकण म्हणजे 15 ml जर आपण आता खाल्ल्याच्या नंतर खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित हे करण्यासाठी काढा पर्यंत करून हा प्रोडक्ट करते. हा प्रोडक्ट लॉन्च करते म्हणजे औषधी तयार करते. आता ते झाल्याच्या नंतर बाकीचे जे वेदामृत
वेदामृत हे थायरॉइडचे सगळ्या प्रॉब्लेम असते थायरॉइडचे. हे आता बॉटलचा रेट काय? ही बॉटलचा रेट का? ही बॉटलचा रेट 1 महिन्याचा राहते. हे बॉटलचा रेट आहे 1500 रुपये. हो, किती दिवसात त्याचं टायमिंग आहे का त्याचा काही? 1 महिनाभर चालते बॉटल ही. एक जागा. हो महिन्याच्या नंतर हो घ्यायची? हो. पाच किलो शेप खाल्ले ते ना? ते औषध आहे ते जे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले असतात. कोणतं हे औषध का? हे औषध आता जे बाकीचे औषधं असतात बाकीच्या औषधामध्ये थोडंसं अल्कोहोल मिसळलेलं असतं म्हणजे दारूचं अल्कोहोल त्या दारू म्हणतो आपण त्याच्यामुळे खोकला राहतो पण याच्यामध्ये दारू मिसळलेली नसते. हा पूर्णपणे आयुर्वेदिकचं बनवलेलं असतं. पुदिन्याचा पाला वगैरे वगैरे जे असतं त्याचं त्यानं बनवलेलं असतं. झालं का आता सर्व माहिती झाली. ते कोलगेट आहे ना आपलं कोलगेट वापरलेलं डेमोसाठी आणलं होतं. त्याच्यानंतर पीडीएस जेणेकरून आपल्या ग्रामपंचायतला ते पावडर येतं बघा ब्लिचिंग पावडर आपण याच्यामध्ये टाकतो पाण्यामध्ये टाकतो. ते निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतं ब्लिचिंग पावडर जेणेकरून त्याच्यातले जे बॅक्टेरिया असतात हे असतात ते मरण्याचं काम करतं. हा ते मरण्याचं काम केल्याच्या नंतर हा तुळशी ड्रॉप आहे. हा तुळशी ड्रॉप फक्त आपल्याला एक हांडा किंवा 10 लिटरच्या पाण्यामध्ये फक्त एकच थेंब घ्यायचे तुळशी ड्रॉप. त्याने जे कप असतोय जे खोकला सर्दी ताप खोकला तर कुठला आजार त्या पाण्यामध्ये जे जंतू असतात त्यामुळे होत नाही. आता हे कसं काम करतंय बघा. आपण हे थर्मोकॉल असतोय थर्मोकॉल व्यवस्थितपणे कुजतो का याच्यामध्ये मातीमध्ये पावसा पाण्यात कुजतच नाही. आता वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या खाण्यामार्फत किंवा पाण्यामार्फत जातात. पाण्यामार्फत गेल्याच्या नंतर बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये जातात. पोटामध्ये गेल्याच्या नंतर हे करतात इन्फेक्शन केल्याच्या नंतर माणूस आजारी होतो. आता बघा किती मोठा तुकडा आहे. आता याच्यात 3-4 ड्रॉप टाकलेत मी 4 ड्रॉप टाकलेत मी फक्त कशाचे तुळशी ड्रॉपचे आणि आपल्याला एकच ड्रॉप टाकलं होतं 10 लिटर पाण्यामध्ये. इकडे बघा गेला जिरून गेला काहीच नाही नाही थर्माकोल जिरतच नाही माती. तुळशी राम तुळशी आणि वन तुळशी या 3 तुळशीचा अर्क काढलेला हा ड्रॉप बनलेला आहे. 3 तुळशी पासून याचा एक थेंब आपल्या जर शरीरात गेला तर जे बाकीचे जे बॅक्टेरिया असतात जे इन्फेक्शन होणारे असतात ते होत नाही. बरं हे पाण्यातूनच घ्यायचा का? पाण्यामध्ये घ्यायचं. पाण्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये फक्त एकच थेंब. आता ते पूर्णपणे अलोवेराचा फेस वॉश आहे प्युअर आहे. याच्यामध्ये हे थोडे हे दिसतात बघा. हे कोरफडी पासून बनलेलं असतं. हे फेस वॉश आहे. ते झाल्यानंतर फेस पॅक झाल्यानंतर फेस क्रीम आहे. हे प्युअरपणे नॅचरल पद्धतीने बनवलेले असतात कंपनीने नॅचरल पद्धतीने. ते झाल्याच्या नंतर हे नस्य ऑइल आहे बघा. नस्य ऑइल कोणाचे कान गळते तर कोणाचा नाकाचा प्रॉब्लेम असतो कोणाच्या डोळ्याचा प्रॉब्लेम असतो. हे संध्याकाळी झोपता वेळेस फक्त एका नागपुडीमध्ये 2 थेंब जर टाकून जर झोपलं तर सगळे आजार बरे होतात. झोप व्यवस्थित लागत नाही कोणाला 2 थेंब जर करून टाकलं तर. त्याचं काय नाव आहे? नस्य ऑइल. हे मार्केटमध्ये जवळपास कुठं भेटत नाही अशा प्रकारचं आयुर्वेदीमध्ये. ते झाल्याच्या नंतर आडूस आहे आपली. आपण जे याच्यामधले आणतो ते आडूसानं कोणाला लवकर हे होत नाही फरक जाणवत नाही काय जाणवत नाही. ते आयुर्वेदिक नसतं काय आडूसामध्ये. आता याच्यामध्ये काय कंटेन असतं याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. जे कंटेन आहे पूर्ण आयुर्वेदिक कंटेन आहे ते आडूस आहे. बाकीच्या नंतर जे कोणाला मुळव्याधीचा त्रास असेल किंवा एखाद्याला दम्याचा त्रास असेल किंवा कोणाला डायरिया झालेला असेल किंवा सगळ्यांना जे त्याच्यासाठी जवळपास 85 रोगावरती काम करणारे औषधी येतं. आणि हे जे औषधी येतं ते आपण डॉक्टर राजेश्वरी बिरादर मॅडम म्हणजे BMS MD झालेली त्यांची आयुर्वेदामध्ये त्यांच्या सल्ल्यानुसार हे औषधी आपण यांना देत असतो आपण शेतकऱ्यांना देत असतो. ते झाल्याच्या नंतर आपण जे हे वापरतो आपण ते चिली पावडर झालं ट्युमरिक पावडर झालं ते येतं वेगवेगळ्या प्रकारचे. ते झाल्याच्या नंतर गोमूत्र असतं गोअर्क म्हणतात त्याला. हे खाण्यायोग्य केलेलं असतं. आपण आता डायरेक्ट गोमूत्र काय पिऊ शकत नाही आपण. आता याने बरेच काय आजार हे होते रिकवर होते. हो गोमूत्राने हे गोमूत्र आहे
हे प्यायला पण जमतं आणि वापरायला पण जमतं याच्यामध्ये. गोमूत्र झाल्याच्या नंतर झालं. आता हे वॉश डिशवॉश आहे लिंबापासून बनवलेलं राहतं. ते झाल्याच्या नंतर आपण फरशी पुसायला जे आणतो आपण दुसरं हे, तर हे पण गोमूत्राच्याच अर्कापासून बनवलेलं राहतं. याच्यामध्ये फक्त एक फ्लेवर दिलेला राहतो. आणि हे ज्यावेळेस आपण वापरलं घरामध्ये त्यावेळेस माशा असतील मच्छर असतील ते येत नाहीत. शेंदा मीठ, हे शेंदा मीठ म्हणतो आपण. शेंबेलून म्हणून हो हो हो, ते शेंदा मीठ तसं तयार केलेलं 1 किलोचा पॅक असतो शेंदा मीठ. ते झाल्याच्या नंतर हे आपलं सोडा आहे निरम्याचा पुडा आपण म्हणतो त्याला. हे आयुवाश तयार केलेलं आहे कपडे धुण्यासाठी ओरिजिनल केलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती पण काम करतो म्हशीचं फॅट आणि दूध वाढण्यासाठी. आपण काय करतो प्रत्येक म्हशीला किंवा गायला एकच अन्न खायला घालतो. कधी कधी कडब्याच्या पेण्या घालतो, कधी कधी हिरो गवत घालतो, कधी कधी काढ घालतो, एकच घालतो. जर त्याचा थोडा जर पौष्टिक आहार जर दिला, ते वेटरनरीचे डॉक्टर वगैरे असतात त्यांच्या सल्ल्यानुसार आपण हे त्यांना देतो असतो त्यांना. त्याच्यामध्ये त्यांना रिझल्ट येतो. कोणाला 2 महिन्यामध्ये, कोणाला 4 महिन्यामध्ये त्या म्हशीचं दूध वाढतं, फॅट वाढतं. त्याच्यावरती काम करतं हा प्रोडक्ट. हे बुरशीनाशक पण होतं, ते मग असे सांगितलं होतं. हे बुरशीनाशक पण आहे. आता प्रत्येक पिकावरती चालते, ऑर्गॅनिकचे प्रत्येक पिकावरती चालते. कुठलीही जर बुरशी असेल त्या बुरशीवर हे चालते. कोणती बुरशी असू द्या, बुडाची असू द्या, अर्ध्या मारातली असू द्या, कुठलीही बुरशी असू द्या, त्या बुरशीसाठी हे बुरशीनाशक चालते. ओसी माहित नसती, एसी माहित नसती प्रत्येक माणसाला, कारण की सॉइल टेस्टिंग करतच नाही प्रत्येक. मग त्या पद्धतीने कमतरता नेमकी कशाची ते जाणल्याच्या नंतर आपण प्रोडक्ट त्यांना देतो की बाबा जर कमतरता तुम्हाला त्याच्यामध्ये पोटॅशियमची असेल ना तर कशाची असं, त्यासाठी आपण वेगवेगळे प्रोडक्ट देतो. कधी कधी हा देतो, कधी कधी हा सन्मान देतो. हा स्टेप बाय स्टेप दिला जातो त्यांना. हा माती आजारी येतं त्या हिशोबाने आम्ही जसे लागतील तसे. हा बीज प्रक्रियापासून जर सुरुवात जर केली त्याचा रिझल्ट लगे तुम्हाला लगे एकाच पिकात जाणवतो. त्यामुळे कोणतं ते नाही वापरायचं. जे आपण ते वापरतो त्याचं ते नाही वापरायचं. आता ही अगरबत्ती आपण नुसती घरामध्ये देवासाठी वापरतो, पण या अगरबत्तीने एक मच्छर पण येत नाही घरामध्ये. शूटिंग चालू आहे का?